नमस्कार. आज आपण योगासनाचे काही प्रकार पाहणार आहोत. ते प्रकार आपल्या सर्वांना सोयीस्कर असा प्रकार आपण योगासनाचे तुमच्यासाठी आणलेला आहे. हे प्रकार तुम्ही अगदी काळजीपूर्वक करावे. प्रकार करताना नेहमी आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीची जाणीव ठेवून त्याप्रमाणेच आपण आसन करण्याचा प्रयत्न करावे. योगासन करत असताना नेहमी आपलं पोट पूर्णपणे रिकामी पाहिजे आणि त्यासोबतच आपण आपले कपडे सुद्धा अगदी सैल घालणे. योगासन दररोज आपण सकाळी करणं हे अत्यंत चांगलं असतं आणि जे काही तुम्ही प्रकार आता इथे शिकून घेता ते तुम्ही घरी गेल्यानंतर सुद्धा सराव करावे. ओके, यासाठी आपण योगासन सुरू करण्याच्या आधी प्रथमतः काही वॉर्मअप एक्सरसाइज करणार आहे. या वॉर्मअप एक्सरसाइज झाल्यानंतरच पुढच्या आसनाला सुरुवात करत आहोत. वॉर्मअप एक्सरसाइज म्हणजे पूरक व्यायाम हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. वॉर्मअप एक्सरसाइज केल्याने आपल्या शरीराच्या प्रत्येक स्नायूंची सांध्यांची लवचिकता वाढते आणि त्या शरीरामध्ये थोडंफार उष्णता निर्माण होते. त्यामुळे आपण आसने सुद्धा अगदी व्यवस्थितपणे कोणतेही अडथळे निर्माण न होता आपण आपले आसने पूर्ण करू शकतो. तर यासाठी आपण पहिल्यांदा पूरक व्यायामाच्या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. तर पूरक व्यायामाच्या प्रकारामध्ये आपण वॉकिंग, जॉगिंग, रनिंग आणि हँड रोटेशन, वेस्ट रोटेशन असे आपण घेणार आहोत. ओके, चला प्रथम पहिला वॉकिंग पासून सुरू करा. चला जागेवर चाला. आपल्या जागेवर आपण चालण्याचा प्रयत्न करा. कंटिन्यू. फक्त गुडघा समोरून वर उचला. उचला गुडघा वर. ओके, कंटिन्यू करू लागा. आता हाताचा हालचाल करा मागे पुढे. चला आता जॉगिंग करा. आपल्या जागी पळा. ओके, आता हे थोडं फास्ट करून तुम्ही रनिंग करू शकता. ओके, हळूहळू सावकाश स्लो करा. लगेचच न थांबता स्लो हळूहळू सावकाश थांबण्याचा प्रयत्न करा. ओके, आता थांबून घ्या. दोन्ही पायात अंतर आणि आता हँड रोटेशन स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे झालेलं आहे हँड रोटेशन. चला आता आपण वेस्ट रोटेशन करणार आहे. कंबर गोल फिरवणार आहे. याच्यासाठी आपले दोन्ही हात कमरेवर घ्या आणि सावकाश कंबर गोल फिरवायला सुरुवात करा. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. चला उलटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, आता हे झालेलं आहे पूरक व्यायाम, वॉर्मअप एक्सरसाइज. आता तुमचं शरीर अगदी वॉर्म झालेलं आहे, गरम झालेलं आहे. योगासनासाठी आता आपली बॉडी पूर्ण तयार झालेली आहे. आता तुम्ही पुढचे आसन करायला पूर्णपणे तयार आहात. ओके, आता आपण सुरुवात करणार आहे योगाभ्यासाला. ओके, प्रथम पहिला प्रकार आपण करणार आहे अर्ध कटी चक्रासन. ओके, चला यासाठी आपण दोन्ही पायामध्ये 1-1.5 फुटापर्यंत अंतर ठेवून आपले हात बाजूला ठेवा. सरळ ताठ उभे राहा. समोर अगदी सरळ लक्ष. ओके, श्वास घेत आपलं उजवा हात बाजूने वरती घ्या
अगदी 90 डिग्री अँगल पर्यंत, 90 अंशापर्यंत. त्यानंतर आपल्या हाताचा तळवा वरच्या दिशेला फिरवा आणि सावकाश पूर्णपणे हात वरती घ्या. अगदी 180 डिग्री पर्यंत आपला हात घेतल्यानंतर हाताला वरती स्ट्रेचिंग करा. स्ट्रेचिंग केल्यानंतर सावकाश हळूहळू बाजूने खाली वाका. हात अगदी सरळ राहील आणि बाजूचे सर्व स्नायू आता ताणून घ्या. श्वास अगदी नॉर्मल ठेवा. लक्ष समोर. एक 10 सेकंद पर्यंत थांबा. 2-3 वेळा तुम्ही श्वास घ्या लागेल तसं आणि हळूहळू सावकाश परत येत आपला हात सावकाश पूर्वस्थितीला आणा. अगदी 90 अंशापर्यंत तुमचा हात घेतल्यानंतर हाताचा तळवा खालच्या दिशेला फिरवा आणि हळू आपण हात पूर्वस्थितीला आणून सोडा. ओके, एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्या विरुद्ध दिशेला आपण करणार आहे. चला, डावा हात वरती घ्या श्वास घेत आणि हाताचा तळवा वरच्या दिशेला आणि पुन्हा पूर्णपणे हात वरती घ्या. आता 180 डिग्री पर्यंत तुमचा हाताचा दंड कानाला स्पर्श होऊ द्या. हात अगदी सरळ रेषेत वरती स्ट्रेच करा. त्यानंतर हळूहळू सावकाश आपण बाजूने खाली येत राहा. ओके, गुडघे वाकवणार नाही, हाताचा कोपरा वाकवू नका, फक्त बाजूने खाली वाकवा पूर्णपणे शरीर. श्वास घ्या, सोडा आणि हळूहळू पुन्हा सावकाश पूर्वस्थितीला हात घ्या आणि त्यानंतर आपला हात सावकाश आपल्या 90 डिग्रीला आणि हाताचा तळवा खालच्या दिशेला फिरवा पुन्हा आणि हळूहळू हात सोडत पूर्वस्थितीला आणा. ओके, हे प्रकार आपण अजून एक वेळा करणार आहे. चला, पुन्हा उजवा हात वर श्वास घेत हाताचा पंजा वरच्या दिशेला फिरवा. चला, सावकाश पुन्हा हात वरती घ्या. चला, हात वरती स्ट्रेचिंग करा सरळ रेषेत आणि हळूहळू पुन्हा सावकाश आपण बाजूला खाली वाका. आसनाची अनुभूती घ्या. आसनावर पूर्णपणे लक्ष द्या. जिथं कुठं तुम्हाला ताण जाणवत आहे तिकडे आपलं लक्ष घेऊन जा आणि हळूहळू सावकाश आपण परत आसन सोडत आपला हात पूर्वस्थितीला आणा. चला, अजून एकदा हे प्रकार आपण करणार आहे त्याच्या विरुद्ध दिशेला. चला, पुन्हा श्वास घेत आपला हात वरच्या दिशेला फिरवा. हळूहळू सावकाश पूर्णपणे आणि हळू हाँ लीड उन्ने अम्मा उन्ने लीलो अम्मा लीड नहीं हाँ उन्ने उन्ने. चला, आता आपण पुढचा प्रकार करणार आहे. ओके, हे झालेलं आहे अर्धकटी चक्रासन. ओके, अर्धकटी चक्रासन केल्याने तुमच्या पोटाच्या आजूबाजूला जे काही फॅट आहे, पोटाच्या आजूबाजूला जे काही स्नायू कडक आहेत त्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. हे प्रकार आपण दररोज न चुकता करावे, याच्यामुळे आपल्याला भरपूर फायदा होतो. तर आता आपण पुढचा दुसरा प्रकार करणार आहे. ओके, याच्यासाठी आपले दोन्ही हात समोर ठेवा. ओके, श्वास घ्या आणि श्वास घेतल्यानंतर सावकाश तुमचे हात उजवीकडे घ्या. फक्त वरची बॉडी फिरवा कमरेपासून आणि तुमचं लक्ष हाताच्या समोर आणि त्यानंतर हळूहळू सावकाश परत पुन्हा मध्ये या. यानंतर पुन्हा श्वास घ्या. पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेला जेवढं फिरवता येईल बॉडी तेवढंच फिरवा. पायाचा हालचाल करू नका, फक्त वरच्या बॉडीकडे पूर्णपणे लक्ष द्या. तुमच्या हाताला समोर व्यवस्थित ताणून घ्या. श्वास घ्या, सोडा. त्यानंतर सावकाश हळूहळू परत पुन्हा मध्ये या. त्यानंतर आपला हात सावकाश खाली आणा.
हे आहे अर्धकटी चक्रासनाचा प्रकार दुसरा. ओके, पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार असे दोन प्रकार आपण आता केलेला आहे. यानंतर आपण आता पुढचा प्रकार करणार आहे उत्कटासन. ओके, गुडघ्यासाठी. याच्यासाठी आपले दोन्ही हात दोन्ही पायामध्ये आपल्या चेस्ट एवढं अंतर ठेवा, आपल्या शोल्डर एवढं दोन्ही पावलात अंतर घ्या. यानंतर तुमचे दोन्ही हात समोर. चला, श्वास घ्या आणि त्यानंतर हळूहळू आपण गुडघे खाली वाकवत खाली बस. जसं खुर्चीवर बसता तुम्ही त्याप्रमाणे पाठीचा कणा ताट. त्यानंतर हळूहळू असं सुरत वर या. 2. ओके, कंटिन्यू. पुन्हा श्वास घ्या. चला, 3. पुन्हा खाली आणि 4. ओके, अजून 2 वेळा या प्रकाराचा आपण सराव करणार आहे. पुन्हा श्वास घ्या. चला, 5 आणि 6. आणखीन एक वेळा 7 आणि 8. हात खाली हळूहळू. ओके, हे आहे उत्कटासन. ओके, याला चेअर पोज सुद्धा म्हणतात. उत्कटासन केल्याने तुमच्या पायाच्या सांध्यांची लवचिकता वाढते. मांड्यामध्ये वाढलेले फॅट असेल, नितंबावर वाढलेलं फॅट असेल, कमरेवर वाढलेलं फॅट असेल, ते पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. फक्त या आसनाचे तुम्ही आवर्तने थोडंफार वाढवून सुद्धा करू शकता तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे. जसं जसं तुमची मसलची ताकद वाढते, स्ट्रेंथ वाढते, त्याप्रमाणे तुम्ही त्याचे रिपिटेशन सुद्धा नंतर वाढवून करू शकता. ओके, एवढे 3 प्रकार झाल्यानंतर आपण थोडंफार विश्रांती घेऊ शकता. एक छोटासा ब्रेक घेऊ शकता. ब्रेक म्हणजे आपण जागेवरच उभे राहून आपले हात मागे बांधून घेणे आणि डोळे बंद करून थोडा श्वास अगदी नियमित होईपर्यंत शरीराला रिलॅक्स करणे. ओके, यानंतर सावकाश हळूहळू आपण आपले डोळे उघडा. चला, आता पुढच्या प्रकाराला सुरुवात करणार आहे. पुढचा प्रकार सुरू करण्याच्या आधी आपण एक सूक्ष्म व्यायामाचा प्रकार करणार आहे आणि त्यानंतर पुढच्या प्रकाराला सुरुवात करणार आहे. सूक्ष्म व्यायाम प्रकारसाठी आपण आपले हात मोकळे सोडा. त्यानंतर तुमचे शोल्डर वरती उचलून असं गोल फिरवा. 1 2 3 4 आणि 5. आता उलट मागून पुढे घ्या शोल्डर. 1 2 3 4 आणि 5. ओके, हे झालेलं आहे शोल्डर रोटेशन, सूक्ष्म व्यायामाचा प्रकार. चला, आता पुढच्या प्रकारासाठी आपण सुरुवात करणार आहे. पुढच्या प्रकारासाठी दोन्ही पायामध्ये आपल्या उंचीप्रमाणे अंतर घ्या. यानंतर आपले हात कमरेवर. चला, प्रकार पहिला त्रिकोणासनाचा प्रकार करणार आहे. त्रिकोणासनाचे 2 ते 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आपण करत आहोत. चला, श्वास घ्या आणि हळूहळू आसनामध्ये या. सावकाश बाजूने खाली वाकत आणि वर पहा. तुम्ही खात्री करा की तुमची बॉडी पूर्णपणे बाजूला वाकवत आहे तुम्ही, आणि बाजूला पूर्णपणे ताण द्या. उजवीकडे तुम्ही पूर्ण खाली वाका आणि डावीकडचे स्नायूंना पूर्णपणे ताणून घ्या. नजर वरती छताकडे. श्वास अगदी सामान्य ठेवा आणि हळूहळू सावकाश आपण पूर्व स्थितीला मध्ये या. बरोबर. चला, पुन्हा श्वास घ्या आणि त्याच्या विरुद्ध दिशेला हळूहळू पूर्ण खाली येत राहा. श्वसन करा. हळू नाकाने श्वास घ्या, सोडा आणि सावकाश आपण आसन सोडत पुन्हा परत मध्ये या. चला, हे प्रकार आपण अजून एक एक वेळा करणार आहे. पुन्हा श्वास घ्या आणि हळू सावकाश आसनात या. योग अभ्यासामध्ये आसन टिकविण्यास महत्व असते, त्यामुळे प्रत्येक आसनाच्या रिपिटेशन मध्ये आपण 10 ते 15 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. योग्य परिणाम अनुभव करण्यासाठी आपण आसनामध्ये स्थिर थांबा. आता पुन्हा श्वास नॉर्मल करत हळू आपण परत मध्ये या. चला, पुन्हा श्वास घ्या आणि पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेला हळूहळू खाली या.
मग आसन सोडत सावकाश पूर्व स्थितीला या. ओके, आता तुमचे हात बाजूला धरा. आता प्रकार दुसरा त्रिकोणासनाचा. चला श्वास घ्या आणि पुन्हा हळू सावकाश आपला हात खाली घ्या. यस, एक तुमचा उजवा हात उजव्या पावलाला लावून आधार घ्या आणि दुसरा हात डावा वरती सरळ स्ट्रेट करा. वरती हाताकडे लक्ष द्या आणि हळूहळू तुम्ही पायाचा आधार घेऊन खाली येण्याचा प्रयत्न करा. तुमच्या क्षमतेप्रमाणे करा. कोणी अति ताण देऊन कोणताही प्रकार कोणीही करू नका. आता पुन्हा हळू आसन सोडत सावकाश आपण मध्ये या. चला पुन्हा श्वास घ्या. पुन्हा त्याच्या अपोजिट साइडला हळूहळू आसनामध्ये या. आसनामध्ये येताना झटके देऊ नका. जेवढं हळूवारपणे आपल्याला आसन करता येईल तेवढं हळूवारपणे आपण प्रयत्न करा. प्रत्येक आसनाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता हळूहळू पुन्हा आसन सोडत सावकाश परत मध्ये या. अजून एक वेळा या प्रकाराचा सराव करणार आहे आपण. पुन्हा श्वास घेत उजवीकडे. चला या खाली पहा वरती. अगदी हात सरळ पाहिजे. त्रिकोण आसनाप्रमाणे शरीराला त्रिकोण आसना सारखी आकार द्या. तुमच्या शरीराच्या कृतीतून 3 कोन दिसायला पाहिजे. आता हळूहळू परत पुन्हा सावकाश आपण पूर्व स्थितीला या. अजून एक वेळा या आसनाचा सराव करणार आहे. पुन्हा श्वास घेत त्याच्या अपोजिट साइडला. यानंतर हळू पुन्हा आसन सोडत सावकाश आसनाच्या पूर्व स्थितीला येऊन आपले हात तुम्ही खाली घ्या. ओके, यानंतर आपले पाय जवळ घ्या आणि पुन्हा तुमचा श्वास थोडाफार नॉर्मल करा. जे थकलेला श्वास आहे, जे काय तुमच्या शरीरावर, पाठीवर, मानेवर जे ताण आलेला आहे ते ताण पूर्णपणे कमी करा, नाहीच करा. शरीर थोडंफार हलकं करून घ्या. तुम्ही डोळे बंद ठेवा. 30 सेकंदासाठी आपल्याला पूर्णपणे विश्रांती. तर सावकाश हळूहळू आपण आपले डोळे उघडू. चला आता पुढचा प्रकार आपण करणार आहे. पुढच्या प्रकारासाठी आपल्या दोन्ही पायामध्ये 1 फुटापर्यंत अंतर ठेवा. चला आपले दोन्ही हात बाजूने वरती उचला. श्वास घेत आणि हात दोन्ही जोडून घ्या वरती. हात जोडल्यानंतर हाताला वरती असं ताणा सरळ करा. हात जोडलेल्या स्थितीमध्ये. चला श्वास घ्या आणि हळूहळू सावकाश आपण बाजूने खाली वाका. त्यानंतर हळू पुन्हा सावकाश मध्ये या. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा त्याच्या अपोजिट साइड. पुन्हा सावकाश आपण मध्ये या. चला हे प्रकार पुन्हा अजून एक वेळा करा. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा सावकाश आपण मध्ये या. चला पुन्हा श्वास घ्या. पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेने आणि हळू पुन्हा सावकाश मध्ये येऊन आपण हात बाजूने खाली आणू. ओके, हे झालेलं आहे तिर्यक ताडासन. ओके, हे प्रकार आपण अशा प्रकारे उभे राहून काही आसने केलेले आहे. आता पुढचे आसन आपण बसून करणार आहे. बसून आपण आता श्वसनाचे प्रकार करणार आहे. प्राणायामाचे प्रकार. हे प्रकार अगदी आपण संत गतीने करणार आहे. त्यासाठी आपण आता खाली बसून घ्या. चला खाली बसल्यानंतर आपण सुखासन, सिद्धासन, पद्मासन किंवा वज्रासन कोणत्या एका आसनामध्ये बसू शकता. पण आपल्यासाठी सुखासन हे अत्यंत उपयोगी अभ्यास आहे. सुखासनामध्ये बसून सुद्धा आपण पुढचे सर्व प्राणायामाचे प्रकार आपण करू शकतो. ओके, चला त्याच्यासाठी आपण पाठीचे कणा ताठ ठेवा. दोन्ही हाताचे ध्यान मुद्रा आणि दीर्घ श्वसनाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहे. भस्त्रिका प्राणायाम करत आहोत आपण. चला सर्वजण डोळे बंद ठेवा आणि श्वास घ्यायला सुरुवात करा.
5 मिनिटापर्यंत कोणी डोळे उघडू नका. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, मन पूर्णपणे श्वासावर एकाग्र करा आणि श्वास घ्यायला सुरुवात करा. पण तुमचे दोन्ही हाताचे ध्यान मुद्रा पाहिजे. तिन्ही बोटं अगदी सरळ ठेवा ध्यान मुद्रामध्ये. ध्यान मुद्रा ठेवल्याने तुमचं मन आणि शरीर अगदी स्थिर आणि शांत होण्यास मदत होते. चला, दीर्घ श्वसनाला सुरुवात करा. श्वास घ्या आणि श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. आता कंटिन्यू करा तुम्ही. आता हळूहळू आपला श्वास अगदी नॉर्मल करा, अगदी सामान्य करा, अगदी संत करा तुमची श्वसनाची गती. शरीर अगदी ढिलं सोडा. हाताची ध्यान मुद्रा सोडून द्या. पूर्णपणे मन आणि शांत स्थिर करा. एकाग्रता अनुभव करा. आणि आता हळूहळू आपण सावकाश आपले डोळे उघडू. ओके, आता तुमचे दोन्ही हात आपल्या शोल्डरवर ठेवा आणि शोल्डर असं गोल फिरवा. 1 2 3 4 आणि 5. आता उलट फिरवा. 1 2 3 4 आणि 5. चला, हात खाली. त्यानंतर आपले दोन्ही हात समोर जोडून घ्या. आता आपण करणार आहे पर्वतासन. पाठीचा कणा ताठ ठेवा. पाठीच्या मणक्यासाठी अत्यंत फायदेशीर, अत्यंत उपयुक्त असा प्रकार पर्वतासन. ओके, बैठक स्थितीमध्ये आपण करत आहोत पर्वतासन. चला, श्वास घेता हळूहळू आपले हात वर घ्या. दोन्ही हात पूर्णपणे वर घेऊन हाताची कोपरे अगदी सरळ करा. वरती हाताला ताणा तुम्ही. तुमचा मान, तुमचा हात, पाठीचा कणा अगदी एका सरळ रेषेत पाहिजे. शरीराला पर्वताप्रमाणे आकार द्या आणि श्वास अगदी नॉर्मल ठेवा, सामान्य ठेवा. यानंतर हळूहळू आपले हात सावकाश पूर्वस्थितीला आणा. एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे. पुन्हा श्वास घेत हात वर. पूर्णपणे आसनामध्ये आल्यानंतर घेतलेला श्वास सोडून द्या तुम्ही. हात वरती जोडलेल्या स्थितीमध्ये. मान सरळ ठेवा, पाठ सरळ ठेवा. श्वास घ्या, सोडा. 4-5 वेळा श्वास घ्या, सोडा आसनामध्ये थांबून. यानंतर सावकाश हळूहळू आपले हात खाली आणा. ओके, यानंतर आसन सोडून द्या. ओके, हे झालेलं आहे पर्वतासन. आता तुम्ही दोन्ही पाय समोर लांब करा. दोन्ही पाय असं मोकळे करून घ्या, हालचाल करून. आणि यानंतर आपले पाय जवळ घ्या, एकमेकाला चिटकवा आणि दोन्ही हात आपल्या बाजूला साईडला ठेवा. आणि आता तुम्हाला पुढे वाकून असं टो टच करायचं आहे. बॉडीला मागे फिरवायचं आहे. दोन्ही साईडला बॉडी फिरवायचं आहे. दोन्ही साईडने टो टच करायचं आहे. यामुळे आपल्या पाठीची
आणि पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते आणि कमरेवरचा फॅट सुद्धा कमी होण्यास मदत होते. चला हे प्रकार करायला सुरुवात करूयात आपण. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, हे प्रकार तुम्ही 10-10चे 3 सेट मध्ये करू शकता. ओके, आता आपण एक सेट केलेला आहे. आपण आपल्या गरजेनुसार, आपण आपल्या क्षमतानुसार, आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण याचे रिपिटेशन सुद्धा वाढवू शकतो. त्यामुळे पोटावरचं सुद्धा फॅट कमी होते, तसेच तुमची कंबर सुद्धा अगदी फ्लेक्झिबल बनण्यास मदत होते. त्यानंतर आपण पुढचा प्रकार करणार आहे स्थित कोणासन. यासाठी आपल्या पायामध्ये अंतर ठेवा. दोन्ही पायात अंतर ठेवल्यानंतर तुमचे दोन्ही हात बाजूला धरा. चला, दीर्घ श्वास घ्या. यानंतर श्वास सोडत तुमचा उजवा हात डाव्या पावलाच्या अंगठ्यावर ठेवा आणि यानंतर मान मागे फिरवा. पुन्हा सावकाश हळू आसन सोडत परत मध्ये या. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेला. पुन्हा श्वास सोडत सावकाश हळू परत मध्ये या. ओके, अजून एक वेळा प्रकार करणार आहे आपण. पुन्हा श्वास घ्या. श्वास सोडत पुन्हा त्याच्या विरुद्ध दिशेला फिरा. पुन्हा हळूहळू आसन सोडत सावकाश मध्ये या. अजून एक वेळा या प्रकाराचा सराव करावे. श्वास घ्या. पुन्हा श्वास सोडत हळू सावकाश मागे फिरून द्या आणि हळू पुन्हा आसन सोडत मध्ये द्या. आपले हात सावकाश खाली आणा. चला, मांडी घालून बसा. आता आपण शेवटचा प्रकार करणार आहे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपल्या हृदयावर, फुफ्फुसावर आणि आपल्या मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो आणि मेंदूचे काय विकार असतील किंवा डिप्रेशनचा काय आजार असेल, अँझायटीचा त्रास असेल, चिंता, ताण तणाव कमी करण्यासाठी अत्यंत विशेष गुणकारी असा प्रकार आहे अनुलोम विलोम प्राणायाम. चला, हे प्रकार करण्यासाठी आपण आपला उजवा हात वरती घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून एका हाताचं ध्यान मुद्रा ठेवा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. घेतल्यानंतर मधल्या 2 बोटांचा वापर करून डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीकडून श्वास बाहेर सोडा. जिथून तुम्ही श्वास बाहेर सोडलात ना, तिथूनच श्वास पुन्हा मध्ये घ्या. पुन्हा अंगठ्याने बंद करा आणि डावीकडून सोडा. पुन्हा डावीकडून श्वास घ्या. पुन्हा बंद करा आणि श्वास सोडा. कंटिन्यू करा. आपल्याला हात दुखत असेल तर आपण हात बदलून पण करू शकतो. यानंतर हळूहळू आपला हात खाली घ्या. श्वास अगदी नियमित करा. पाठीचं कणा ताठ. श्वास अगदी नॉर्मल झाल्यानंतर आपण आता 3 वेळा ओमचा उच्चार करूया. श्वास घ्या आणि म्हणा
आणि आता आपण गुरुमंत्र प्रार्थना म्हणणार आहोत. आपण सर्वजण मिळून एकत्रितपणे म्हणूयात, अगदी स्पष्ट उच्चाराने. चला सुरुवात करा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांती शांती शांती. आपण डोळे बंद ठेवून दोन्ही हात एकमेकाशी घासा. तुमचे दोन्ही हात अगदी गरम करा. ते हातामधलं आलेलं गरम ऊर्जा आपल्या डोळ्यावर आणि पूर्णपणे चेहऱ्यावर लावा. आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडत आजूबाजूच्या वातावरणाच्या प्रती जागरूक होत हळूहळू सावकाश आपण आपले डोळे उघडा. ओके, अशा प्रकारे आपण दररोज योग अभ्यासाचा सराव करावा. यामुळे आपल्या शरीरातले जे काही आजार आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते आणि आपण आपलं जीवन अगदी आनंदाने जगू शकतो. ओके, यासाठी आपण दररोज वेळ काढून योगासन करावे. धन्यवाद.